विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी आहे भरत मुनेश्वर आणि आपण पाहत आहात व्हिजन मॅथ्स फिजिक्स चॅनल। या चॅनल अंतर्गत आपण इयत्ता 10वी सेमी माध्यमासाठी मॅथमॅटिक्सची स्टडी करत आहोत। आपण आजपासून मॅथ पार्ट सेकंड मधील थर्ड चॅप्टर सर्कल, जे की बऱ्याच विद्यार्थ्यांना क्लिष्ट तसंच कंटाळवाणा असा चॅप्टर वाटतो, म्हणून बरेच विद्यार्थी या चॅप्टरकडे लक्ष देत नाहीत। परंतु हा चॅप्टर अतिशय इम्पॉर्टंट आहे। याच्या बेसिक कन्सेप्ट आपल्या जर क्लिअर असतील तर याच्यात कुठलाही भाग आपल्याला अवघड वाटायला नको। मग आपल्याला हे प्रकरण पूर्णपणे समजण्यासाठी स्टार्टिंग पासून एंडिंग पर्यंतचा प्रत्येक व्हिडिओ न चुकता पाहणं आवश्यक आहे। आणि आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून या पुढचा जो अभ्यासक्रम आहे आपण नियमितपणे दररोज सकाळी 6 वाजता नवीन व्हिडिओ अपलोड करत असतो। आणि म्हणून आपल्याला दररोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करणं फार गरजेचं आहे। तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करावं आणि जर आपल्याला व्हिडिओ आवडत असतील पाहिल्याच्या नंतर आपण त्याला लाईक करायला सुद्धा विसरू नये। चला तर मग आजचा आपण व्हिडिओ स्टार्ट करूया। बेसिक कन्सेप्ट ऑन सर्कल। आपल्या या सर्कलवरच्या काही बेसिक कन्सेप्ट्स आहेत, हे आपल्याला स्टार्ट करायचं आहे। तर सर्वप्रथम बेसिक कन्सेप्ट स्टार्ट करण्यापूर्वी आपल्याला या चॅप्टरमध्ये काय काय शिकायचं आहे हे बघूया। तर बघा, काही पॉइंट्स आहेत। लेट अस स्टडी नंबर 1, सर्कल पासिंग थ्रू 1 2 3 पॉइंट्स। सर्कल हे एका पॉइंट मधून, 2 पॉइंट मधून, 3 पॉइंट मधून किती सर्कल पास होतात हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। सेकंड अँड टेंजेंट। त्याच्यानंतर सर्कल टचिंग इच अदर, एकमेकांना सर्कल जेव्हा टच करतात त्याच्याबद्दलचं। आर्क ऑफ सर्कल, सर्कलचा आर्क। आणि इन्स्क्राइब्ड अँगल अँड इंटरसेप्टेड आर्क, हा पॉइंट आपल्याला इम्पॉर्टंट आहे। याच्यामध्ये एक थेरम आहे ज्याचा आपण वापर पुढच्या सायक्लिक क्वाड्रिलॅटरल मध्ये जे थेरम आहे ते प्रूव्ह करण्यासाठी घेतो। म्हणून हे दोन्ही पॉइंट अत्यंत इम्पॉर्टंट आहेत, मोस्ट इम्पॉर्टंट, कारण याच्यावरचा थेरम तर दरवर्षी एक्झामला येत असतो। त्यानंतर थेरम ऑफ अँगल बिटवीन टेंजेंट अँड सेकंड। नेक्स्ट, थेरम ऑफ इंटरसेक्टिंग कॉर्ड्स, ज्या कॉर्ड्स एकमेकाला इंटरसेक्ट करतात, मग ते सर्कलच्या इंटेरियर पार्ट मध्ये असो का एक्सटेरियर पार्ट मध्ये असो, त्याच्यावरचे थेरम आहेत। त्याच्यानंतर टँजंट सेकंड सेगमेंट थेरम, या टँजंट सेकंड सेगमेंट वरही थेरम आहे, तो लास्टचा थेरम आहे याच्यामध्ये। आणि अशा प्रकारे जवळपास 9th टर्मच आपल्याला यामध्ये स्टडी करायची आहे। तर आपण स्टार्ट करू। काही आपल्याला अगोदरची इन्फॉर्मेशन सर्कल बद्दलची काय काय आहे याचा वापर करून आपण पुढे पुढे जाऊया, ठीक आहे। तर बेसिक कन्सेप्ट आपण पाहू। तर आपल्याला हे सर्कलची डेफिनेशन अगोदर क्लिअर झालेली आहे, अगोदरच्या स्टँडर्ड मध्ये झालेली आहे। सर्कल ही फिगर जे दिसते तुम्हाला ही सर्कलची आहे। या सर्कलवर हे डिफरंट पॉइंट्स आहेत, हे सगळे पॉइंट्स आहेत, हे पॉइंट्स इन्फानाइट पॉइंट्स आहेत। आणि हे सगळे पॉइंट्स एका पॉइंट पासून, प्लेन मधल्या एका पॉइंट पासून इक्विडिस्टंट आहेत। आणि म्हणून द सेट ऑफ ऑल पॉइंट्स equidistant from a fixed point in a plane is called circle। म्हणून आपण याला आपण काय म्हणायचं, सर्कल असं म्हणायचं। सेट ऑफ ऑल पॉइंट्स equidistant from a fixed point in a plane is called as, such collection is called as selection of points is called as, sorry, collection of a point is called as a circle। ठीक आहे। सर्कल म्हणजे काय, तर द कलेक्शन ऑफ ऑल पॉइंट्स
which are equidistant from a fixed point in a plane is called as a सर्कल. याला आपण सर्कल असं म्हणतो. आणि हे जे फिक्स पॉइंट आहे ज्यापासून हे सगळे पॉइंट इक्विडिस्टंट वर आहे, सारख्या अंतरावर आहे, इक्विडिस्टन्स. कुठलाही पॉइंट बघा तुम्ही इक्विडिस्टंट वरच आहे. मग तो जो फिक्स पॉइंट असतो त्या फिक्स पॉइंटला आपण सेंटर म्हणतो. That is called as a center of circle. So first of all we will write the definition of circle. The set of, that means collection of point, the set of points, set of points equidistant कशापासून? From a fixed point, from fixed point in a plane is called circle. त्याला आपण काय म्हणतो? सर्कल असं म्हणतो. The set of all points, collection of all points equidistant from a fixed point in a plane is called as a circle. त्यालाच आपण सर्कल असं म्हणतो. आता या सर्कल मध्ये जो फिक्स पॉइंट आहे हा फिक्स पॉइंट, that fixed point is called as a center of circle. या सर्कलचा तो सेंटर आहे. क्लिअर झालं एवढं? डेफिनेशन, त्याच्यानंतर सर्कलची डेफिनेशन, त्याच्यानंतर सेंटर काय आहे, त्याच्यानंतर पुढची टर्म आहे रेडियस. रेडियस हे जरी आपल्याला इझी सर्व वाटत असतील तर बरेच विद्यार्थी याच्यामध्येच कन्फ्युजन होतात. रेडियस, कॉर्ड, रेडियस समजत नाही, कॉर्ड समजत नाही, डायमीटर लक्षात येत नाही. म्हणून आपण हे पुन्हा कन्सेप्ट क्लिअर करूया. रेडियस म्हणजे काय? रेडियस मीन्स द सेगमेंट joining the center of circle to the point on a circle is called as a radius. रेडियस कोणाला म्हणायचं? हा एक सेगमेंट असतो. कोणाला जोडणारा? दोन पॉइंटला. कोणत्या दोन पॉइंटला? एक पॉइंट असतो सर्कलचा सेंटर आणि दुसरा पॉइंट असतो सर्कलवरील कोणताही पॉइंट, एनी पॉइंट लाईक ए, पी, सी, डी, क्यू. मग आपण सेंटर आणि तो पॉइंट जोडला की ही झाली रेडियस. सेंटर आणि तो पॉइंट जोडला की ही झाली रेडियस, ही झाली रेडियस. त्याच्यानंतर सेंटर आणि तो पॉइंट जोडला ही झाली रेडियस. परत हे जर जोडलं तर ही होती रेडियस. म्हणून द सेगमेंट जॉइंड फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू any particle on a circle, any point on the circle, that is called as a radius. त्यालाच आपण रेडियस असं म्हणतो. म्हणून रेडियस म्हणजे एक सर्कलचा सेंटर आणि सर्कल वरला कुठलाही एक पॉइंट जर जॉईन केला आपण, असा जॉईन करून जो सेगमेंट आपण काढतो त्या सेगमेंटला रेडियस असं म्हणतो. सो द सेगमेंट हा एक सेगमेंट आहे. सेगमेंट जॉइनिंग सेंटर ऑफ सर्कल टू एनी पॉइंट ऑन सर्कल इज कॉल्ड रेडियस. त्याला आपण रेडियस असं म्हणतो. या रेडियस मध्ये एक फिक्स असतो. कुठलीही रेडियस असू द्या, एक पॉइंट हा 100% त्या सेगमेंटचे जे दोन एंड पॉइंट असतात त्या सेगमेंटच्या एक एंड पॉइंट पैकी, दोन एंड पॉइंट पैकी एक एंड पॉइंट हमखास सेंटर असतोच तरच ते रेडियस झालं. कारण कन्फ्युजन होतं बरेच मुलांमध्ये, कारण रेडियस आणि कॉर्ड हे लक्षात येत नाही. साधी बाब आहे कॉर्ड आणि रेडियस. रेडियस मध्ये एक पॉइंट हा जो असतो सेगमेंटचा एक पॉइंट, एंड पॉइंट, सेंटर हमखास असतोच आणि दुसरा सर्कल वरील कुठलाही एक पॉइंट. या सर्कल वरला एक पॉइंट आणि हे पॉइंट एक एंड पॉइंट बघा सर्कलचा सेंटर. पण कॉर्ड मध्ये मात्र
दोन्हीही पॉइंट हे सर्कल वरचेच असतात. मीन्स द सेगमेंट जॉइनिंग टू पॉइंट्स ऑन द सर्कल इज कॉल्ड ॲज अ कॉर्ड. त्याला आपण कॉर्ड असं म्हणतो. सेगमेंट जॉइनिंग टू पॉइंट्स ऑन सर्कल इज कॉल्ड कॉर्ड. त्याला आपण कॉर्ड असं म्हणतो. बघा ही कॉर्ड या ठिकाणी मी काढलेली आहे. CD ही कॉर्ड आहे. CD कॉर्ड मध्ये पहा C आणि D हे पॉइंट सर्कल वरचे आहेत आणि हे सर्कल वरचे C आणि D पॉइंटला जॉईन केलं. दोन्हीही पॉइंट म्हणजे दोन्हीही एंड पॉइंट या सेगमेंटचे सर्कलवर असतात, सर्कलचे पॉइंट असतात. ही CD हा सेगमेंट आहे तर C आणि D आर द एंड पॉइंट्स ऑफ दॅट सेगमेंट. सो C and D आर द पॉइंट्स ऑन सर्कल. म्हणून या सर्कल वरचे कुठलेही दोन पॉइंट जॉईन करा, कुठलेही सर्कल वरचे. सर्कल याला म्हणायचं. आपल्याला तीन पार्ट माहित आहे सर्कलचे. हे इंटेरियर पार्ट आहे, आतला पार्ट. त्याच्यानंतर बाहेरचा आहे एक्सटेरियर पार्ट आहे आणि हा सर्कल वरील पार्ट आहे. मग सर्कल वरील दोन पॉइंट जॉईन करणाऱ्या सेगमेंटला आपण कॉर्ड असं म्हणतो. हे कॉर्ड झाला, कॉर्ड. CD इज द कॉर्ड. लाइकवाइज PQ इज ऑल्सो कॉर्ड अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ कॉर्ड. Because the PQ segment having two end points which are lie on the circle, हे सर्कल वर आहेत आणि म्हणून PQ ला सुद्धा आपल्याला कॉर्ड म्हणावं लागेल. बट इट हॅज वन स्पेशालिटी दॅट कॉर्ड पासिंग थ्रू द सेंटर. सो एनी कॉर्ड विच इज पासेस थ्रू द सेंटर ऑफ सर्कल इज कॉल्ड एज अ डायमीटर. सो दिस इज द डायमीटर. हे डायमीटर आहे. म्हणून लक्षात ठेवा सगळ्यात जास्त लार्जेस्ट जी कॉर्ड असते त्याला इनडायरेक्टली असंही म्हणू शकतो, लार्जेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल इज अ डायमीटर. किंवा एक क्वेश्चन सुद्धा विचारला जातो बघा, एखादं आपल्याला रेडियस दिलेली असते सर्कलची आणि सगळ्यात मोठ्या कॉर्डची लेंथ सांगा असं म्हटलं जातं. मग त्यामध्ये सगळ्यात मोठी कॉर्ड म्हणजे त्या सर्कलचं डायमीटर असतं. सगळ्यात मोठी कॉर्ड आहे, याच्यापेक्षा मोठी कॉर्ड राहू शकत नाही. ही कॉर्ड आहे. फर्स्ट ऑफ ऑल दिस इज द कॉर्ड, बट दिस कॉर्ड पासिंग थ्रू द सेंटर ऑफ सर्कल, दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज अ डायमीटर. म्हणून आपण त्याला कॉर्ड न म्हणता डायमीटर म्हणत आहोत. बट इनिशियली इट इज कॉर्ड, कारण याच्यातले एंड पॉइंट हे सर्कल वरचे आहेत आणि आपल्याला माहित आहे सर्कल वरचे कुठलेही दोन पॉइंट जॉईन केलेल्या सेगमेंटला आपण कॉर्ड असं म्हणतो. म्हणून हा कॉर्ड आहे, परंतु तो कॉर्ड सेंटर मधून जातो. मग जे कॉर्ड जेवढे कॉर्ड आहेत, कॉर्ड तर तुम्हाला माहित आहे सर्कलला इन्फानाइट असतात, तर त्या इन्फानाइट कॉर्ड पैकी जे कॉर्ड सर्कलच्या सेंटर मधून जात असतील त्या सगळ्या कॉर्डला आपण काय म्हणायचं, डायमीटर. आणि डायमीटर सुद्धा सर्कलला, circle can have infinite diameter, circle can have infinite radius, circle can have infinite chord. हे सर्व इन्फानाइट असतं सर्कलला. आणि रेडियस आणि डायमीटरचं तुम्ही जर बघलात तर तुम्ही एवढ्याला रेडियस म्हणता, एवढ्याला रेडियस म्हणता, म्हणजे या डायमीटर म्हणजे दोन रेडियस आल्यात. मग यांच्यामध्ये काय रिलेशन आहे? Diameter is the twice of radius. This is the radius, this is the radius. म्हणून लक्षात ठेवा की यामध्ये थोडं कन्फ्युजन करू नका, कारण प्रॉब्लेम सॉल्व करत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांना रेडियस कॉर्ड हे समजत नाही, म्हणून हे विशेष सांगितलेलं आहे. बघा वास्तविक पाहता ह्या कन्सेप्ट आपल्या 6वी 7वीच्याच आहेत, परंतु 10th मध्ये आल्याच्या नंतर सुद्धा ह्या क्लिअर होत नसतात बऱ्याच मुलांच्या. म्हणून मी हे पुन्हा आपल्याला पुढे एक्सप्लेन केलेला आहे, याचा आपण फायदा घ्यावा. बरोबर आहे. रेडियस, कॉर्ड, डायमीटर, कन्फ्युजन सगळं टाळा. सर्कल म्हणजे काय असतं तर ते एक सेट असतो पॉइंट्सचा, म्हणजेच कलेक्शन असतं पॉइंट्सचं, जे सगळे पॉइंट हे एका फिक्स पॉइंट पासून इक्वी डिस्टंट असतात.
they are at equidistance from the fixed point. Such a collection of points or a set of point is called as a circle. आपण त्याला सर्कल म्हणतो. त्याच्यानंतर रेडियस द सेगमेंट जॉइनिंग, सेगमेंट आहे, रेडियस मीन्स सेगमेंट, chord means segment, diameter means segment. So in case of radius, the segment joining to center of circle to any point on circle is called as a radius. The circle has infinite radii, याला infinite radii असतात. त्याच्यानंतर chord म्हणजे any two points on the circle joined by the segment is called as a chord. त्याला आपण काय म्हणतो, chord असं म्हणतो. म्हणून ज्या सेगमेंटचे दोन्ही एंड पॉइंट हे सर्कल वर असतात त्याला आपण chord म्हणायचं. chord सुद्धा सर्कलला इन्फानाइट असतात. आणि जे chord, when it is definite it is chord, but when such chord is passing through the center then that chord becomes the diameter. मग जी chord ही सेंटर मधून जाते सर्कलच्या तेव्हा ती chord काय बनते, डायमीटर होते. आणि म्हणजे डायमीटर मध्ये आपण याच्यामध्ये पाहिलं की डायमीटर आणि रेडियस मध्ये एक संबंध दिसून आला की डायमीटर मध्ये दोन रेडियस आहेत म्हणून d = 2r आपल्याला लिहिता येते. दॅट मीन्स डायमीटर इज अ ट्वाइस ऑफ रेडियस. इन अदर वे the radius, on the other hand, radius is half of the radius. Diameter is twice of radius or radius is the half of diameter. Radius कशी असते, या डायमीटरच्या हाफ असते. ओके. बघा कॉर्डच्या संदर्भात एक 2-4 प्रॉपर्टी आहेत, थेरम्स आहेत, हे आपण मागच्या इयत्तेमध्ये स्टँडर्ड मध्ये अभ्यासलेलं आहे. ते 4 प्रॉपर्टी किंवा 4 थेरम वापरून आपल्याला हे 2 ऍक्टिव्हिटी या ठिकाणी सॉल्व्ह करायचे आणि याच्यासाठी जे लागणारे थेरम्स आहेत किंवा प्रॉपर्टीज आहेत ते या ठिकाणी आपल्याला लिहायचे. बरं का, तर आपल्याला माहित पाहिजे, एक एक मी प्रॉपर्टी सांगतो, थोडा अगोदर समजून घ्या, नंतर आपण ह्या क्वेश्चनचा, या ऍक्टिव्हिटीचा विचार करूया. So first of all you must know a perpendicular drawn, perpendicular आहे, perpendicular drawn from center of circle on its chord that bisects the chord. जेव्हा आपण एखादं परपेंडिक्युलर ड्रॉन करतो, when the perpendicular is drawn from the center on its chord, at that time that perpendicular bisects the chord. ते परपेंडिक्युलर काय करतं, या कॉर्डला बायसेक्ट करतो. ही अतिशय इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे, हे आपण ऑलरेडी पाहिलेली आहे. फर्स्ट झाली प्रॉपर्टी. बघा मी काय म्हटलं, ए परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑन इट्स कॉर्ड. सेंटर वरून कुठल्याही कॉर्ड वर जर आपण परपेंडिक्युलर ड्रॉन केला, सेंटर वरून, सर्कलच्या सेंटर वरून त्या सर्कलच्या कोणत्याही कॉर्ड वर जर परपेंडिक्युलर ड्रॉन केलं, when the perpendicular drawn from the center of circle to its any chord, that perpendicular bisects the respective chord. जे काही कॉर्ड आहे परपेंडिक्युलर ड्रॉन केलं ज्या कॉर्ड वर, त्याला काय करते, ते बायसेक्ट करतं, 2 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करतं. बायसेक्ट 2 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करतं, म्हणजे DF = FE होतं. ही झाली, हा झाला फर्स्ट थेरम. आता याचा कॉन्व्हर्स, याचा कॉन्व्हर्सही बघा इम्पॉर्टंटच आहे. कॉन्व्हर्स काय असतो, the segment joining the center of circle and midpoint of chord. The segment joining the center of circle and the midpoint of chord is a perpendicular on chord, is a perpendicular to the chord. हे जे आपण लाईन जॉइनिंग करत असतो, सेगमेंट ड्रॉ करत असतो, that is the segment of center of circle to midpoint of chord is perpendicular on chord. ते काय असतं, त्या chord वर परपेंडिक्युलर असतं. हा त्याचा कॉन्व्हर्स झाला. दोन्ही लक्षात आलं.
दोन थेरम लक्षात आले, थेरम त्याचा कॉन्व्हर्स किंवा याला थेरम म्हणा याला कॉन्व्हर्स म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. एक स्टार्टिंगला काय सांगितलं मी तुम्हाला, ए परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल टू एनी कॉर्ड ऑफ सर्कल विच बायसेक्ट्स द कॉर्ड. आता पुढे त्याचा कॉन्व्हर्स, द लाईन जॉइनिंग द सेंटर ऑफ सर्कल टू द मिड पॉइंट ऑफ कॉर्ड परपेंडिक्युलर टू इट्स कॉर्ड. तो काय होतो, इट बिकम्स द परपेंडिक्युलर टू कॉर्ड, कॉर्डला परपेंडिक्युलर असतो. दोन झाल्या, अजून दोन प्रॉपर्टी. ज्या कॉर्ड इक्विडिस्टंट वर असतात, द कॉर्ड विच आर इक्विडिस्टंट फ्रॉम द सेंटर, सेंटर पासून इक्विडिस्टंट असतात त्या कॉन्ग्रंट असतात. तिसरा थेरम बघा, द कॉर्ड विच आर इक्विडिस्टंट फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल आर कॉन्ग्रंट, त्या असतात कॉन्ग्रंट. आणि याचा कॉन्व्हर्स, द कॉन्ग्रंट कॉर्ड ऑफ अ सर्कल आर इक्विडिस्टंट फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. तर हे चार प्रॉपर्टी आपण लक्षात ठेवायचे, चार थेरम म्हणा, चार त्याच्या प्रॉपर्टी म्हणा एकच कॉर्डच्या. तर हे फार इम्पॉर्टंट आहे, आपण ऑलरेडी स्टडी केलेला आहे मागच्या इयत्तेमध्ये. मग आपल्याला याच्यामध्ये त्याचाच वापर करून ह्या तीन ऍक्टिव्हिटी आहेत, दोन ऍक्टिव्हिटी आपण बघूया. तर इथं पहा, इन ऍडजॉइनिंग फिगर डीई, सेगमेंट डीई इज अ कॉर्ड, हे कॉर्ड आहे ऑफ सर्कल विथ सेंटर सी, ज्याचं सेंटर सी आहे. सेगमेंट सी एफ परपेंडिक्युलर ऑन डी, हे परपेंडिक्युलर दिलेलं आहे आपल्याला. इफ अ डायमीटर ऑफ सर्कल इज 20 सेंटीमीटर, डायमीटर मध्ये आणि रेडियस मध्ये काय रिलेशन आहे हे आपल्याला माहित आहे. डायमीटर इज अ ट्वाइस ऑफ रेडियस, और रेडियस इज हाफ ऑफ डायमीटर. तर हे तुम्हाला या डायमीटर वरून तुम्हाला रेडियस काढता येते. डायमीटर हे काय म्हणजे इथं प्रॉपर्टी वापरावी लागते, रेडियस इज इक्वल टू हाफ ऑफ डायमीटर, हाफ इंटू डायमीटर, म्हणजे डायमीटर 20 तर रेडियस काय होईल 10 होईल. डी हे कॉर्ड आहे. आता हे परपेंडिक्युलर ड्रॉन केल्यामुळे हे बायसेक्ट करतं, म्हणजे हे डी जर 16 असेल तर हे 8 आणि हे 8 असेल, तर तुम्हाला CF फाइंड आउट करायचे, CF हे फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. तर आपल्याला या ठिकाणी काय काय प्रॉपर्टी यूज करावी लागते, ए परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू एनी कॉर्ड इज बायसेक्ट दॅट कॉर्ड, ही एक प्रॉपर्टी आपल्याला किंवा थेरम लिहावा लागेल. ए परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल टू किंवा ऑन कॉर्डवर, ऑन इट्स कॉर्ड bisect the chord. हे परपेंडिक्युलर ड्रॉन केलं फ्रॉम सेंटर या कॉर्डवर, तर हे काय करतं, या कॉर्डला बायसेक्ट करतं. ही एक प्रॉपर्टी आहे. आणि त्याच्यानंतर हेही वापरता येतं ना, हे झालं बायसेक्ट झालं म्हणजेच हा मिड पॉइंट झाला या कॉर्डचा आणि हा सेंटर झाला, याला जोडणार जे काही जॉईन करणारा सेगमेंट आहे तो याला परपेंडिक्युलर असतो, हे दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर अजून एक प्रॉपर्टी या ठिकाणी यूज करता येते आपल्याला, कोणती, रेडियस इज इक्वल टू ट्वाइस ऑफ द डायमीटर. म्हणून तेही प्रॉपर्टी आपल्याला लिहिता येईल, रेडियस ऑफ सर्कल इज हाफ ऑफ द डायमीटर. बरोबर आहे. आता हे परपेंडिक्युलर आहे म्हणून आपण तो सुद्धा थेरम या ठिकाणी यूज करता येतं आपल्याला. ते म्हणजे द सेगमेंट जॉइनिंग सेंटर ऑफ सर्कल टू मिड पॉइंट, हे मिड पॉइंट झालं याच्यामुळं मिड पॉइंटला जोडलेला आहे, तो काय करतो,
तो परपेंडिक्युलर असतो. हे उलट आहे, एक लिहिलं तरी सफिशियंट आहे, दुसरं लिहिण्याची आवश्यकता नाही, कारण हे परपेंडिक्युलर आहे तर ऑलरेडी दिलेलं आहे. मग आता याला सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला. देअरफॉर आर इज इक्वल टू, आता इथं काय करता येईल, रेडियस आर इज इक्वल टू 16/2 मीन्स व्हॉट 8 सेंटीमीटर ही रेडियस झाली. त्याच्यानंतर अजून काय दिलं, नाही डायमीटर किती आहे 20 आहे, सॉरी 20 आहे, 20/2 इज इक्वल टू 10 सेंटीमीटर ही झाली रेडियस. आणि त्याच्यानंतर डी ची व्हॅल्यू आहे डीएफ इज इक्वल टू, डीएफ म्हणा किंवा सीई म्हणा, डीएफ सीएफ म्हणा, सॉरी ईएफ म्हणा, डीएफ इज इक्वल टू हाफ इंटू डीई. हे कशावरून लिहिलं, याच्यावरून, ए परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल ऑन कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड, कॉर्डला बायसेक्ट होते म्हणून हे डीएफ असेल किंवा एफई असेल, या डीईच्या हाफ असते. म्हणून डीएफ इज इक्वल टू 1/2 इंटू 16, डी ची व्हॅल्यू आहे बघा 16 विच इज इक्वल टू 8. आता आपण काय करू, हा ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करू, ही रेडियस काढू. इन ट्रायंगल CFD angle D is equal to 90 degree by Pythagoras theorem. CD square is equal to DF square plus CF square. CD म्हणजे रेडियस आहे, रेडियस आपण आताच कॅल्क्युलेट केली, किती आहे 10 स्क्वेअर इज इक्वल टू डीएफ सुद्धा कॅल्क्युलेट केला आहे 8 स्क्वेअर प्लस सीएफ स्क्वेअर. ही साइड लिहूया 8 स्क्वेअर प्लस सीएफ स्क्वेअर इज इक्वल टू 10 स्क्वेअर. सो सीएफ स्क्वेअर इज इक्वल टू 10 स्क्वेअर मायनस 8 स्क्वेअर. CF square is equal to 100 minus 64, CF square is equal to 36. Therefore CF is equal to, हे काय मिळालं, CF square is equal to काय मिळालं आहे 100 minus 64. Therefore CF is equal to 36. CF square is equal to 36. Therefore CF is equal to, taking square root on both side, CF is equal to 6. हे आपल्याला CF फाइंड आउट करायचं होतं. सेम तशीच ऍक्टिव्हिटी सेकंड आहे, ही सुद्धा सिंपल ऍक्टिव्हिटी आहे. इन ऍडजॉइनिंग फिगर सेगमेंट क्यूआर इज अ कॉर्ड ऑफ सर्कल विथ सेंटर ओ. पी इज द मिड पॉइंट ऑफ सर्कल ऑफ कॉर्ड क्यूआर. आता या ठिकाणी मिड पॉइंट दिलेला आहे बघा, पी इज द मिड पॉइंट, हे गिवन आहे. पी इज द मिड पॉइंट ऑफ द कॉर्ड क्यूआर. इफ क्यूआर इज इक्वल टू 24, ओपी इज इक्वल टू 10, फाइंड रेडियस. टू फाइंड सोल्युशन ऑफ प्रॉब्लेम राइट द थेरम दॅट आर युजफुल. आता याच्यामध्ये आपल्याला हा थेरम यूज करावा लागेल की लाइन जॉइनिंग और सेगमेंट जॉइनिंग सेंटर अँड मिड पॉइंट ऑफ कॉर्ड परपेंडिक्युलर ऑन इट्स कॉर्ड. हे आपल्याला सेकंड जे आहे ते या ठिकाणी थेरम म्हणजे त्याचा पहिल्याचा कॉन्व्हर्स या ठिकाणी यूज करावा लागेल. सेगमेंट जॉइनिंग द सेंटर of circle and the midpoint of chord, midpoint of chord is perpendicular to the chord. हा थेरम यूज करावा लागेल. त्याच्यानंतर हे QR हे तर दिलेलं आहे, हे मिड पॉइंट आहे म्हणजे QR QP हे 12 होईल, कारण QR 24 आहे, QP 12 आणि PR 12 आहे. त्याच्यानंतर OP माहित आहे आपल्याला, OP 10 आहे. तर फाइंड आउट रेडियस, रेडियस पायथागोरसचा थेरम यूज करावा लागेल. हे परपेंडिक्युलर आहे हे दाखवता येतं, म्हणजे हे या ठिकाणी आपल्याला परपेंडिक्युलर या थेरमवरून सांगता येईल. डायरेक्टली हा थेरम या ठिकाणी यूज करूया. इन ट्रायंगल OPQ angle P is equal to 90 using this theorem, या थेरम नुसार. आणि म्हणून बाय पायथागोरस थेरम OQ square is equal to QP square plus OP square. OQ square म्हणजे रेडियस आहे,
आपल्याला रेडियस फाइंड आउट करायची आहे, इज इक्वल टू क्यू पी. क्यू पी आता सांगितलं मी, हे क्यू आर हे काही लिहिलं नाही, डायरेक्टली लिहूया आपण, कारण हे काय सॉल्व्ह करायचं हे नाही, फक्त थेरम कोणते युजफुल होतात तेवढं समजणं आवश्यक आहे. क्यू पी हे 12 होईल, म्हणून या ठिकाणी 12 लिहितो, 12 स्क्वेअर प्लस ओपी. ओपी किती आहे? 10 आहे, 10 स्क्वेअर. सो ओ क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 144 प्लस 100. सो ओ क्यू इज इक्वल टू, ओ क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 244. आता याचे फॅक्टर पाडावे लागतील आपल्याला, आणि फॅक्टर पाडून ओ क्यू इज इक्वल टू, ओ क्यू स्क्वेअर इज इक्वल टू, आता याला कशानं भाग जातो? 4. 4 जर घेतलं, 4 इंटू 61, तर या 4चं स्क्वेअर रूट काढता येते. ओ क्यू इज इक्वल टू 4चं 2 आणि हे 61चं नाही, अंडर रूट 61 सेंटीमीटर. म्हणजे रेडियस काय सांगता येईल? देअरफॉर रेडियस ऑफ सर्कल इज इक्वल टू 2 अंडर रूट 61 सेंटीमीटर अँड दिस इज द आन्सर. तर अजून एक ऍक्टिव्हिटी आहे, आपण याच थेरमचा, याच प्रॉपर्टीचा आधार घेऊन ते सॉल्व करायचे आहे. यानंतर हे सर्व इंट्रोडक्टरी होतं. आता उद्यापासून फर्स्ट पॉइंटला आपण स्टार्ट करूया. सर्कल पासेस फ्रॉम 1, 2 अँड 3 पॉइंट्स. हा या चॅप्टर मधला फर्स्ट पॉइंट आहे, त्याला आपण उद्याच्या पिरियड पासून स्टार्ट करूया. ठीक आहे.